आणि आता तो सिनेमा येणार ज्या सिनेमाची लाखो प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मला तरी वाटतं की त्या सिनेमाचे चाहते हे देऊळ बंद 2 पेक्षाही जास्त असतील. होय, मी बोलतोय मुळशी पॅटर्न 2 या सिनेमाबद्दल. आणि जे लोक गश्मीर महाजनी यांना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत किंवा त्यांच्या सिनेमाचे चाहते असतील त्यांच्यासाठी हा सिनेमा एक भारी सरप्राईज घेऊन येणार आहे. मला वाटतं 2022 पासून मुळशी पॅटर्न 2 बद्दल दरवर्षी एक ना एक तरी अपडेट येतेच की या वर्षी हा सिनेमा येणार, त्या वर्षी हा सिनेमा येणार, पण हा सिनेमा काही पुढे सरकत नव्हताच. मध्ये धर्मवीर आला, धर्मवीर 2 आला, नंतर देऊळ बंद 2 पण आला, पण मुळशी पॅटर्न 2 मात्र तसाच रखडला. पण आता या सिनेमाचे येण्याचे चान्सेस खूपच वाढलेले दिसत आहेत. कारण आत्ताच प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत सांगितले की देऊळ बंद 2चे सगळे इव्हेंट्स आटोपल्यानंतर ते लगेचच निर्माते पुनीत बालन यांच्यासोबत मीटिंग करून मुळशी पॅटर्न 2च्या कामाला सुरुवात करणार आहेत. आणि आता खास करून गश्मीर महाजनींच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट ती म्हणजे मुळशी पॅटर्न 2 मध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत गश्मीर महाजनी हे दिसणार आहेत. 2023 मध्येच एका हिंदी मीडियाशी बोलताना गश्मीर यांनी स्वतः सांगितलं होतं की ते या सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. उसके अलावा प्रवीण के साथ ही हमारा एक मुळशी पैटर्न करके उसकी सुपर डुपर हिट फिल्म थी मराठी में, जो उसने मेरे लिए लिखी थी लेकिन डेट्स की वजह से मैं कर नहीं पाया था. तो उसका सीक्वल हम बना रहे. तो उसका ऐसा था कि दादा पहला नहीं कर पाया एक साथ, तो अभी सीक्वल तू करेगा. तो अभी रेती पैटर्न करके उसका मुळशी पैटर्न पार्ट 2 आएगा. त्याचबरोबर या सिनेमाचं बरंचसं प्री प्रोडक्शनचं काम सुद्धा झालेलं असावं. कारण 2023 मध्ये जेव्हा स्नेहल तरडे दिग्दर्शित फुलवंती या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा प्रवीण तरडे यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितलं होतं की मुळशी पॅटर्न 2चं बरंचसं काम पूर्ण झालंय, आता फक्त शूटिंग बाकी आहे. म्हणजे आता जर देऊळ बंद 2 नंतर प्रवीण तरडे यांनी खरंच या सिनेमाच्या कामाला सुरुवात केली तर कदाचित 2027च्या सुरुवातीला आपल्याला मुळशी पॅटर्न 2 हा सिनेमा पाहायला मिळू शकतो. आणि आता सर्वात महत्त्वाचा विषय, या सिनेमाची कथा नेमकी काय असणार. तर प्रवीण तरडे यांनी सांगितलं होतं की यावेळीही ते गुन्हेगारीचाच विषय मांडणार आहेत, पण ही गुन्हेगारी थोडी वेगळी असेल. कारण यावेळी त्यांचा विषय असणार आहे रेती माफिया. आपण बातम्यांमध्ये अनेकदा रेती माफियांबद्दलच्या बातम्या पाहत असतो. रात्री नदीतून बेकायदेशीरपणे रेती काढणं, सरकारी अधिकाऱ्यांपासून लपून हा सगळा कारभार करणं आणि नंतर ती रेती मोठ्या भावात विकणं. हा पूर्ण व्यवसाय जितका मोठा आहे तितकाच त्यामागचा रक्तरंजित इतिहाससुद्धा आहे. आणि हाच विषय आता प्रवीण तरडे मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहेत. आता मी तरी या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. बाकी तुम्ही मुळशी पॅटर्न 2 साठी किती उत्सुक आहात हे कमेंटमध्ये नक्की कळवा.